कुठलाही स्टॅम्प पेपर लावायची गरज नाही, तोही आपण केला. पण दाखल्याला वेळ किती 48 तासात दाखला मिळाला पाहिजे याच्याही त्या ठिकाणी आपण करतो आहे. या ठिकाणी 1966च्या कलम 155चा दुरुपयोग त्या ठिकाणी संगमनेरमध्ये झाला, तसा दुरुपयोग या ठिकाणी झाला की नाही हे तपासणार आहे. झाला असेल तर त्याच्याबद्दलचा पुढचा विचार आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी भूसंपादन झालेला जमिनी आहे, त्याच्या अजूनही कमी जास्त पत्रक झाला नाहीये. म्हणजे एखादा आता रेल्वे करता जमीन गेला, तुळजापूर रेल्वे करता, ती जमीन ऍक्वायर झाली, परंतु अजूनही शेतकऱ्याच्या नावाने सातबारात आहे, त्याच्या सातबारातून कमी झाली नाही. असा मोठा धाराशिवमध्ये भाग आहे की जमीन संपादन वेगवेगळ्या प्रोजेक्ट करता झाला, पण शेतकऱ्याच्या नावाने आहे जुनी जमीन. त्यामुळे त्याच्या जमिनीचा कमी जास्त पत्रक हा केला गेला नाही, तोही आपल्याला करण्याची योजना आम्ही केलेली आहे. या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी जी मला सूचना दिली होती की तुकडेबंदी कायदा, म्हणजे आता तुळजापूर शहर आहे, आपलं धाराशिव शहर आहे, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर 1000 फूट 600 फूट लोकांनी, गरीब लोकांनी घरं घेतले. त्यांचे घरं कायदेशीर होत नाही, रजिस्ट्री होत नाही, नियमाकुळ होत नाही, कारण तुकडेबंदी कायदा अडवायचे. तर या राज्यामध्ये आम्ही आता तुकडेबंदी कायदा काही अटी शर्ती टाकून निरस्त करतोय. आतापर्यंत जे काही झालं ते रेग्युलाइज करू, पुढे मात्र अनकराईज काही होणार नाही. याचा एसओपी तयार करून तुकडेबंदी कायदा आम्ही रद्द केलेला आहे. तसं एसओपी लवकरच 15 दिवसामध्ये करून जे काही इरेग्युलर झालेलं आहे ते रेग्युलाइज करणे, ते काही बांधकामं पाडता येणार नाही त्यांना प्रोटेक्शन देऊ, पण मात्र पुढच्या काळात कुठलाही तुकडेबंदीचा गैरवापर करणार नाही याचंही आपण या ठिकाणी काम करतोय. पुढच्या काळामध्ये आमचे महसुली अधिकारी फेस ॲपवर येतील. म्हणजे तलाठी समजा त्यांचं क्षेत्र आहे, स्थानिक क्षेत्र तलाट्याचं, त्या स्थानिक क्षेत्रामध्ये जाऊनच त्यांना आपल्या मोबाईलवरच आपली हजेरी लावता येईल. फेस ॲपवर आल्याशिवाय त्याला प्रेझेंट आपल्याला करता येणार नाही. तहसीलदारला सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यावरच त्याला त्यांच्या मोबाईलमध्ये जे फेस ॲपवर जी राहणार आहे त्याच्यावर प्रेझेंटी लावूनच काम चालू करता येईल. त्यांना आपल्याच मोबाईलवरनं ते फेस ॲप तुम्हाला त्यांचा बायोमेट्रिक राहणार नाही, पण फेस ॲपवर येऊन आता तलाठ्यांना आपल्या गावात जाऊन हजेरी लावावी लागेल. जिकडे त्याचा क्षेत्र असेल तिकडे जाऊन त्याला हजेरी लावावी लागेल, आणि त्या दिवशी त्याचा अब्सेंटी समजण्यात येईल. असा फेस ॲप आता आमच्या महसूल खात्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही आणतोय. केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करला कंपल्सरी केला आहे फेस ॲप, पण महाराष्ट्रामध्ये महसूल खाता आता हे स्वीकारत आहे आणि लवकरच एक 3 महिन्यामध्ये, कारण त्याचा थोडा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे, फेस ॲप कसा यूज करायचा त्याच्यावर आम्ही 3 महिन्यामध्ये फेस ॲपवर आम्ही सर्व तलाठी आणि संपूर्ण महसूल यंत्रणाही याच्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. मी सांगितलं आधी की केवळ मंत्री जनसंवाद देणार नाही, तर आमचा तहसीलदार पण अधिकारी कुठल्या ना कुठल्या गावात महिन्यातून 2दा जाऊन तो जनसंवाद द्यायचा आहे. त्यांनी तो जनसंवाद आमच्या वेबसाईटवर डाउनलोड करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आमचा जो वेबसाईट आहे महसूलचा, एखाद तहसीलदार जर कुठल्या गावात गेले तिथे शेतकऱ्याशी संवाद करताय, एक छोटासा रील तयार केला, छोटासा फोटो टाकला, तो त्यांना महसूलच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागणार. आणि शेवटी आमचा एवढा मोठा महसूल यंत्रणा, इतकं चांगलं काम करते आमची यंत्रणा, पण त्या प्रसिद्धीच्या ह्याच्यात काही जात नाही. उद्या एखादा बातमी तुम्ही छापला आमच्या महसूल खात्याची, त्या बातमीवर काम करून ती बातमी पूर्ण तुम्हाला कळवणे हे सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मॅन्डेटरी केलं आहे, तहसीलदारला मॅन्डेटरी केलं आहे की वृत्तपत्राने किंवा प्रिंट मीडियाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाने एखादी बातमी महसूल खात्याची बाहेर आणली, त्या बातमीवर काम करून खरं असेल तर तात्काळ कारवाई करा, नसेल तर तुम्ही त्याला कळवा की ही चुकीची बातमी आली आहे. त्यामुळे आमचा जे खात्याचा जो एक फेस त्या ठिकाणी जो पारदर्शी करण्याचा विचार आमचा आहे, त्याबद्दलही आम्ही सूचना या ठिकाणी देणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही सूचना देणार आहे की जे जे काम तुम्ही करताय त्याचा छोटा रील केला पाहिजे, तो मीडियावर, सोशल मीडियावर टाकला पाहिजे, आवश्यक टाकला पाहिजे. कारण धाराशिवने काय काम केलं हे मंत्रालयात केव्हा कळेल की जोपर्यंत आमच्या तहसीलदारने केलेला काम आमच्या वेबसाईटवर अपलोड करणार नाही. सध्या ती सवय नाहीये प्रसिद्धीमध्ये येण्याची आमच्या अधिकाऱ्यांना. त्यांना ती वाटतं प्रसिद्धी वाटतं, ती प्रसिद्धी नाही आहे. ती याचं पुरं उदाहरण बाकी जिल्ह्यात येतात. जसं एखादा आता सिंधूरमध्ये एक महिला तहसीलदारनी 5 ब्रास वाळू जे आम्ही फ्री केली आहे घरकुलांना,
ती 5 ब्रास वाळू त्यांनी ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याच्या घरी पोहोचून दिला. ती रील संपूर्ण राज्यात व्हायरल झाली. त्यावरनं अनेक तहसीलदारांनी सुरू केला. कारण राज्यात आम्ही 5 ब्रास वाळू देतोय फ्री घरकुलांना. त्याचा अभियान आम्ही आता पूर्ण करतोय. 30 लाख घरांना 5 ब्रास वाळू आम्हाला फ्री द्यायची आहे. आणि 30-4चा स्पष्टपणे उल्लेख आहे. 30-4चा जो GR आम्ही काढलाय ते अत्यंत महत्वाचा GR, आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा शासन निर्णय 30-4चा आहे वाळूबद्दल. 30-4 मध्ये म्हटलंय घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू तहसीलदारांनी रॉयल्टी करून द्यायची आहे. स्थानिक बांधकामाला सुद्धा तहसीलदारांनी वाळू उपलब्ध करायची आहे. आणि या ठिकाणी एखादा प्रायव्हेट घरमालक जर घर बांधत असेल त्याला सुद्धा तहसीलदारांनी 600 रुपये पर ब्रास भरून त्याला सुद्धा रॉयल्टी इश्यू करायची आहे. त्यामुळे तेही आम्ही या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी काही तहसीलदारकडे गौण खनिज जे दंडाची जे अमाऊंट आहे त्याच्या केसेस फार लांबवल्या आहेत. ज्यांच्यावर दंड झालाय ते तातडीने दंड वसूल केला पाहिजे. पण दंड वसूल न करता तारीख पे तारीख शासनाचं नुकसान केलं आहे ते लक्षात आलं आहे. त्यामुळे आमचे DMO आणि आम्ही त्यांना हे विचार आज त्या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी महसुली कर्मचारी जे आमचे आहेत त्यांचा प्रमोशन आणि त्यांच्या त्या ठिकाणी ज्येष्ठते याद्या अजून पण झाल्या नाही. आता आम्ही विचार करतोय. परवा मी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा नायब तहसीलदार पर्यंतच्या सिनियरिटी लिस्ट आम्ही फायनल केल्या. नायब तहसीलदार टू म्हणजे तलाठी टू वरपर्यंत ऍडिशनल कलेक्टर पर्यंत जेवढा काही जे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रकरण पेंडिंग आहे ते सुद्धा आम्ही मार्गी लावणार आहे. सेवा ज्येष्ठतेच्या मार्गी लावणार आहेत. वृत्तपत्रांच्या आलेल्या बातम्या नकारात्मक बातम्या या सकारात्मक करून त्यांना त्या तातडीने त्याचं खंडन केलं गेलं पाहिजे. गायरान जमिनीबद्दल शासकीय जमिनीबद्दलचे तातडीने निर्णय आपल्याला करायचे आहेत. एमसॅट धोरण मला अभिमान आहे ज्याचं अभिनंदन करायचं या ठिकाणी क्रशर युनियनचं. त्यांनी मला 100 एमसॅट मागितलेले आहे क्रशर. त्याचेही आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत करणार आहे. पुढच्या काळामध्ये संपूर्ण जमिनीचं ड्रोन मॅपिंग महत्वाचा जो महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो आहे प्रत्येक गावठाणाचा ड्रोन मॅपिंग करणे आणि प्रत्येक घराला सनद देणे. आता सध्या ग्रामीण महाराष्ट्र सुरू आहे. आमचा 60% ग्रामीण महाराष्ट्र संपलेला आहे सनद देण्याचा घरोघरी. म्हणजे इंग्रजांच्या काळात तो सनदचा कार्यक्रम झाला, मग एकत्रीकरणात झाला, पण त्यानंतर मात्र असा कार्यक्रम झाला नाही जनतेला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा. तर राज्यात 60% प्रॉपर्टी कार्ड आम्ही दिलेले आहेत आमच्या भूमी अभिलेखनी जमाबंदीनी. पण आता आम्हाला शहराचं सुद्धा स्वामित्व करायचं आहे. म्हणजे उद्या आमच्या धाराशिव शहराचा सुद्धा संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण करून तुमचा सर्वांचा स्वामित्व कार्ड म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तुम्हाला देण्याची योजना आम्ही करतोय. हा सर्व कार्यक्रम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे. जवळपास 35 विषयावर आम्ही काम करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आहे पुढच्या 3 वर्षामध्ये मी असं डिपार्टमेंट अपेक्षित करतोय की महसूल मंत्री पुढच्या 3 वर्षांनी, मी तर प्रत्येक वर्षी येणार आहे, एकाच वेळी 2दा येईल धाराशिव जिल्ह्यात. मी प्रत्येक आठवड्याला 4 जिल्हे घेणार आहे, प्रत्येक महिन्याला 4 जिल्हे घेणार आहे. असा राऊंड केला तर 8 महिन्यात माझा महाराष्ट्र होतो. एखाद्या वेळी 2 वेळा एखाद्या जिल्ह्यात जाईल. ते जिल्हा आता धाराशिव सारख्या जिल्ह्यात 2दा यावं लागेल, कारण इथे वेगळ्या पद्धतीची मदतीची गरज आहे लोकांना. तर मी असा विचार करतोय की पुढच्या 3 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारचे पुढचे 3 वर्ष असे असले पाहिजे की महसूल मंत्री एखाद्या जिल्ह्यात जातो आहे आणि तिथे एकही व्यक्ती महसूल मंत्र्याला भेटत नाही, एकही व्यक्ती तक्रारीला येत नाही. कारण आमच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण सोडून टाकलेलं असलं पाहिजे. इतकं खाली काम करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे महसूल मंत्र्यांनी आवाहन केलं की तुम्ही तक्रार घेऊन या, तर ठीक आहे. त्या मोठ्या तक्रारी ज्या आहेत तर त्या येतील, ज्या मंत्रालय लेवलच्या आहेत, काही निधीच्या बद्दलच्या आहेत, काही मोठे प्रकल्प आहेत. पण 7-12 वेगळा करून द्या, आमचा जमीन मोजून द्या, आमच्या त्या ठिकाणी बांधण रस्ता करून द्या, हे जे 35 विषय आहेत छोटे, त्या विषयाला माझ्याकडे कोणी भेटणार नाही. असा जिल्हा आम्हाला करायचा आहे. आणि आता तर मी विचार करतोय
की आमचा जो सर्वात महत्वाचा मोंजी विभाग जो कमजोर झाला, मागे पडलेला आहे. आता आम्ही मोंजी विभागाला 10 कन्सल्टंट देतोय. म्हणजे असं कर्नाटकमध्ये काय झालं की आमच्या मोंजी विभागाच्या सोबत आम्ही एम्पॅनलमेंट केलेल्या 10 एजन्सी आहेत आणि 10 एजन्सी रेट लिस्ट 1000 रुपयाचा प्लॉट, 1000 फूट प्लॉट मोजायला किती पैसे, 1 एकर जमीन मोजायला किती पैसे, आम्ही रेट लिस्ट तयार करू. ती त्याचा मेरिटवर आणू, टेक्निकल मेरिट, त्याचा फायनान्शियल आम्ही त्याचा हे करू, इव्हॅल्युएशन करू आणि प्रत्येक जिल्ह्याला 10 एजन्सी आमच्या भूमी अभिलेखाला देऊ. म्हणजे जेवढे अर्ज आले तेवढे 1 महिन्याच्या आतमध्ये मोजून त्याची जमीन पूर्ण क्लिअर केली पाहिजे. आणि नवीन एजन्सी ज्या आहेत त्या अॅक्युरेसीचे रोवर घेऊन येतील. आता ती रोवर पद्धती इतकी अॅक्युरेट आहे की तुमची 1 इंची जमीनही कधी होऊ शकत नाही, रोवरनी मोजणी करता येतात. त्यामुळे आम्ही रोवर आणतोय. आता 1600 रोवर आम्ही घेतोय, 1300 रोवर घेऊन झालेले आहेत. तर रोवरनी जमीन मोजली तर तुम्हाला 1 इंची गती फरक पडत नाही. आणि 10 कमीत कमी एका जिल्ह्याला 10 एजन्सी आम्ही देतोय, जेणेकरून हे राज्य आधी मोजणी, मग खरेदी खत आणि मग फेरफार म्युटेशन. मोजणी केल्याशिवाय खरेदी खत नाही आणि खरेदी खत केल्याशिवाय म्युटेशन नाही. हे सर्व तिन्ही गोष्टी ऑनलाईन झाल्या पाहिजे. म्हणजे एखाद्याला जर जमीन घ्यायची असेल तर मोजणी पाहिजे आधी, कारण मोजणी आधी केली नाही तर खरेदी खत चुकीचं होईल आणि खरेदी खत चुकीचं झालं तर म्युटेशन चुकीचं होईल. त्यामुळं हे जे महत्वाचा महसूल आहे ज्याच्यामध्ये त्या चुका होतात त्या वर्षभर 40 3 पिढ्या हायकोर्टपर्यंत भांडत असतात. आणि म्हणून यातनं आपल्याला खरा जो मूळ गाभा आहे की आधी मोजणी, नंतरच खरेदी खत, नंतरच रजिस्ट्री. आता आपण एक चांगला सक्सेसफुल काम केलं आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. आता कुठल्या जिल्ह्यामधल्या कुठल्याही कार्यालयात जाऊन कुठली रजिस्ट्री करतायत. पहिला ज्या भागात तुम्ही प्लॉट घेतला तिथंच जाऊन तुम्ही रजिस्ट्री करायची. आता तुम्हाला जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात कुठल्याही तालुक्याची रजिस्ट्री करतायत, कुठल्याही ऑफिसमध्ये कुठलीही नोंदणी करतायत. पुढच्या काळात आम्ही 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन येतोय 3 वर्षांनी. म्हणजे तुम्ही पुण्याची रजिस्ट्री धाराशिवून करू शकाल. आणि फेसलेस करतोय. फेसलेस म्हणजे तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचा फेस आहे, त्यामुळं आधारशी जोडणार आहे. असाही एक पूर्ण आम्ही या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय. यातनं महसूल खातं हे जे अत्यंत महत्वाचं खातं आहे, ज्यातनं कलेक्टरेट हे समाजाच्या शेवटच्या माणसासाठी न्याय देणारं अत्यंत महत्वाचं हे कोर काम आहे, ते आम्ही काम पूर्ण करू. आणि वर्षानुवर्ष जमिनीच्या बद्दलचे वाद, वर्षानुवर्ष आमच्या खात्याबद्दलचे लोकांच्या बद्दलचे गैरसमज आम्ही दूर करू आणि पुढच्या काळात महसूल खाते हे चांगलं करायचा प्रयत्न करू. राज्यावर किती कर्ज आहे, राज्याचा महसूल किती आहे वार्षिक कळत का? आता कर्जाचा महसूलचा का संबंध आला? कर्जाचा हा वेगळं वळ आहे. आता आमच्याकडनं 1 लाख कोटी रुपये आम्ही महसूल देतो. आमचा स्टॅम्प म्हणजे मुद्रांक असा जर विचार केला तर 1 लाख कोटी गौरगणित वगैरे म्हणून आमचे असतात. मागच्या 75,000 कोटी होते, यावर्षी 1 लाख कोटी रुपये आमच्याकडे जातील सरकारला. पण कर्जाचा वगैरे हिशोब तो अलग अलग डिपार्टमेंट आपण त्याच्याकरता जे निर्णय करतोय किती पदं भरले त्याचा आकृतीबद्ध फार छोटा आहे. त्याऐवजी आम्ही यांना 10 एजन्सी देतोय एका जिल्ह्याला, ज्या एजन्सी अॅक्युरेट रोवरली सर्वे करतील, आमच्या एसएलआर आणायची डीवायएसएलआर त्यावर स्टॅम्पिंग करतील आणि तुमची मोजणी करून देतील. शेवटी आता आपल्याला आधुनिकीकरणाकडे जावं लागेल. कर्नाटकमध्ये इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा एजन्सी आल्या ज्यांनी अॅक्युरेट मोजणी करून तुम्हाला, तुमच्याकडे जर 10 कन्सल्टंट असले तर ते तुमच्याकडे 10 अर्ज पेंडिंग आहे आमच्या मोजणी खात्याकडे, 10 अर्ज 10 लोकांना दिले, त्यांनी मोजणी करून आणली की यांनी त्या ठिकाणी त्याची अॅक्युरेसी चेक करायची आणि स्टॅम्प मारायचा आहे. त्यामुळं आम्ही याला या पद्धतीने करतोय. आणि जे रिक्त पद आहे ते 600 आहे, ते भरूनही पूर्ण काही काम होणार नाही. आपल्याला जर राज्य संपूर्ण राज्याचं स्वामित्व द्यायचं आहे, म्हणजे धाराशिव शहराच्या प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड द्यायचं असेल तर आपल्याला कन्सल्टन्सी कडून करावं लागेल आणि ते अॅक्युरेट करावं लागेल. विषय होता शेतकऱ्यांना
कर्जमाफी दिली जाणार आहे, त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते पण त्याचा फायदा घेतात. ही समिती काम करते, समितीचं काय टार्गेट आहे की एवढ्या लाखापर्यंत कर्जमाफी होणार? आता अजून काही त्याच्यामध्ये एसओपी झाली नाही आहे. मी वारंवार सांगतो आहे की आमच्या सरकारने संकल्पनामा दिला आहे तो 5 वर्षाकरता आहे. आमच्या सरकारला येऊन 7 महिने झाले. जे निवडणुकीच्या काळातले जे संकल्प असतात ते संकल्प पूर्ण 5 वर्षाकरता असतात. आम्ही जे जे विचार केलाय किंवा जो जनतेने शब्द दिलाय त्या काळात त्याचं सर्वेक्षण करणे, प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वेक्षणामध्ये ज्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही ते आधीच सदन आहे त्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा जो सदन नाही आहे, जो आर्थिक दुर्बल आहे, जो अजूनही त्या ठिकाणी गरज आहे त्यांना खरी कर्जमाफी झाली पाहिजे याकरता काम करतो. समिती तेच काम करते का? समिती आर्थिक उत्पन्न तपासते का? सर्वच तपासणार आहे. म्हणजे आता तर आपण कर्जमाफी कुणाला दिली पाहिजे याचा एक असा पॅरामीटर आपण करणार आहोत की खऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा लाभ होईल. प्रश्न असा आहे सर, महाराष्ट्र सरकारनं 3 वेळेस GR काढलेला आहे वर्ग 2च्या बाबतीत, परंतु अजूनही ते प्रश्न सुटले नाहीत ह्या जिल्ह्यातले. काही जमिनी मदतमास खिदमतमास मध्ये, काही जमिनी इनाम जमिनी आहे. आता त्याचा एकंदरीत संपूर्ण एसओपी आम्ही तयार करतोय जेणेकरून वारंवार GR काढणे हे जे आमचे तेच तिथं सांगतोय की GRचा किंतु परंतु जंतू अर्थ काढून काही अधिकारी जाणीवपूर्वक त्या GRला फाडतात. त्याच्यासाठीच मी ही बैठक घेतोय की नेमकं का होत नाहीये, कुठल्या कारणाने अडलेलं आहे. मी तर कलेक्टरला परवाच्या कॉन्फरन्समध्ये आमच्या 2-3 तारखेला जी कॉन्फरन्स झाली ऑगस्टला नागपूरमध्ये, त्या कॉन्फरन्समध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला मुख्यमंत्री आणि आम्ही सांगितलं की तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला कसे GR करून पाहिजे आहेत. काय कधी एखादा GR तो नागपूरला लागू होतो तो धाराशिवला लागू होत नाही, एखादा तो राज्य म्हणून GR काढतो तो मुंबईत लागू होतो पण तो लातूरमध्ये लागू होत नाही. मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही असे GR तयार करा जे तुम्हाला लागू होतील, तसा GR शासन करेल. पण हे प्रश्न सोडवा याकरता मी जे क्लास 2 क्लास 1 किंवा फ्री होल्ड करणार आहे तर यांचा GR काय पाहिजे यांना तसा करून देणार आहे. धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आपल्या जनता दरबाराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण आपण काही तक्रारीवरनं थोडी प्रशासनावरती नाराजी होती. काय कुठल्या प्रकारच्या नाही, नाराजी एवढीच आहे की महसूल मंत्र्यांच्या एका आव्हानावर इतके लोक आले. हेच जर आव्हान कलेक्टर किंवा तहसीलदारांनी आपापल्या क्षेत्रामध्ये करून लोकशाही दिनासाठी कार्यक्रम घेऊन एक आठवड्यातनं 2 दिवस एखाद्या गावात जाऊन तिथे महसुली दिवस घेऊन निरंतर प्रक्रिया जर केली असती तर इतके अर्ज माझ्याकडे आले नसते. आता यानंतर मात्र पुढच्या दौऱ्यामध्ये इतके अर्ज येऊ नये याचा प्लॅनिंग या बैठकीत करणार आहे की महसुली अधिकाऱ्यांनी किमान आठवड्याचे 2 दिवस तरी 5 ते 7 सायंकाळी ठरवून गावात जाऊन त्याचा 3-4 महिन्याचा कार्यक्रम तयार करून, म्हणजे एखाद्या तहसीलदारांनी 6 महिन्याचा आपला कार्यक्रम जाहीर करावा. या 6 महिन्यामध्ये त्यांच्या तहसीलमध्ये संपूर्ण गाव त्यांनी कव्हर करावे. म्हणजे गावात जाऊन पूर्ण जनतेचे काय काम पेंडिंग आहे, क्षेत्रस्था कुठं खुला करायचा आहे, 1 दिवस एक गाव जरी तहसीलदारांनी केला तर वर्षभरामध्ये संपूर्ण गाव पूर्ण होतील आणि संपूर्ण अभियान पूर्ण होईल. असा काही आम्ही चर्चा करू. आता एकदा त्यांच्या काय भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्या आधारावर निर्णय करू. पण माझा विचार आहे की जर तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टरने जर मनावर घेतला तर जे अर्ज मला आले आहेत त्यातला एकही अर्ज माझ्याकडे येणार नाही. इतके छोटे छोटे कामं लोकांनी सांगितले. सेशिंग संदर्भात विषय इंजिनिअरिंगचे कॅप राऊंड चालू झाले. 24 जुलैला कॅप राऊंडचा पहिला राऊंड चालू झाला आणि जुलैला जे परीक्षा घेतल्या सेकंड टर्मच्या तो निकाल लागला 29ला. 29 नंतर ज्या विद्यार्थ्यांनी भरले त्यांना या राऊंड मध्ये ग्राह्य धरलं नाही. ही पूर्ण राज्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मी स्वतः एक पालक आहे म्हणून माझ्या निदर्शनात बाब आली आणि त्या संदर्भात आपल्याला सर पवनचक्कीच्या बाबतीमध्ये धाराशिव मध्ये अशी परिस्थिती आता हे मी जे याचा विभाग आहे त्या विभागाला पाठवण्याचा आमच्याकडे जे दाखले आहेत दाखल्यामुळे काय अडलं असं तेवढं मी करणार आहे. पण हे इंजिनिअरिंग कॅप राऊंडला विद्यार्थ्याला महाविद्यालयात पसंती करण्याच्या नावाचा समावेश करणे बघतो. हे मी आजच आपले उच्च शिक्षण मंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादाशी मी आताच बोलतोय आणि याच्यावर
काही ना काही थोडं काढून. पवन चक्कीच्या बाबतीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठलीही महसूल विभागाकडे आकडेवारी नाहीये. मात्र पवन चक्कीच्या बाबतची एसओपीच माहीत होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकींना देखील कंपनीचे पदाधिकारी येत नाहीये. याच्यात सुसूत्रता कधी येणार आणि कशी? मी आता विशेषतः सर त्याला चालू समोर वेळाच्या अधिकारी तर उपस्थित राहत नाही, त्याचा डेटाच मिळत नाहीये. नाही, पवन चक्क्या संबंधाने जी मोठी तक्रार आता आली आहे त्याची बैठक मी 21 तारखेला मंत्रालयामध्ये लावलेली आहे. आमच्या इथल्या आरडीसीनी, कलेक्टरनी, एक एजीओनी एक एसओपी तयार केली आहे. जसं ट्रान्समिशन कंपनीच्या तारा टाकताना किंवा खांब उभारताना कसे पैसे दिले जातात तसे पवन चक्क्याबद्दल कुठलं धोरण नाही आहे. त्यामुळं आपापल्या लेवलला ते परस्पर जातात, परस्पर अग्रीमेंट करतात, काहीला जास्त येतात, काहीला दमदाटी करून कमी करतात, गरिबांना मारणे, मोठ्यांना मदत करणे, त्यानंतर मग गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव, त्या ठिकाणी दमदाटी करून गरीब शेतकऱ्यांना लुटमार करणे, यापेक्षा कमीत कमी काय शेतकऱ्यांना गुंठा मिळाला पाहिजे. आणि जशी जशी शेतकऱ्याच्या जमिनीची किंमत वाढत जातं तसतसं काय काय त्यांना गुंठे वाईज इथे खांब लागणार आहे पवन चक्कीचा, जिकडे ट्रान्समिशन होणार आहे तिकडे काय भूभाड असलं पाहिजे याबद्दलचा व्यवस्थित एसओपी मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून, कारण त्यांच्याकडे खाता आहे, मी त्याचा हा जो एसओपी आहे त्याची बैठक 21 तारखेला मी लावणार आहे. मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांचा वेळ घेणार आहे आणि याचा फायनल एसओपी या राज्यात असला पाहिजे. त्याशिवाय हे विंड माफिया जे आहे म्हणजे कंपन्या ह्या बाहेरच्या आहेत, पण या कंपन्यांनी जे विंड माफियामध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे जे शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी झालेल्या आहेत आणि अनेक तक्रारी आत्महत्यावर आलेल्या आहेत लोक, त्याच्याही मी स्वतः पुढाकार घेणार आहे. तुम्ही एसओपीवर बोलताय, मात्र धाराशिवमध्ये परिस्थिती अशी आहे की जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे महसूल प्रशासनाकडे कुठलीही आकडेवारी नाहीये. किती पवन चक्की आहेत, किती कंपन्या आहेत, किंवा पुढे काय करायचं, कृषीचा असेल किंवा गौण खनिजाचा विषय असेल, वारंवार विचारल्यानंतर सांगितलं जातं की मेडा माहिती देत नाही किंवा कंपन्या देत नाही. बरोबर आहे की याच्यामध्ये आतापर्यंत खरं तर ट्रान्समिशन कंपनी जशी आहे, त्यांनी याच्यामध्ये एडीओला अध्यक्षतेखाली समिती तयार केली आणि त्यांच्याकडनं तो मोबदला फायनल होतो आणि मोबदला लोकांना मिळतो. आज जे काही पवन चक्क्याचं जे जाळं आहे ते महाऊर्जा मेळा तपासतं, त्याच्याकडनं परवानगी मिळतात आणि याचं जे काही पीपी आहे ते महावितरण करतं, पॉवर परचेस अग्रीमेंट, आणि महाऊर्जा यांचं ते याला परवानगी देतात. पण हे खरं आहे की जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा तिथल्या एडीओकडे संपूर्ण रेकॉर्ड असला पाहिजे, त्यांच्याकडूनच त्यांच्या समोरच शेतकऱ्याला पैशाचा चेक दिला पाहिजे, त्यांच्या समोरच त्या ठिकाणी शेतकऱ्यावरचा जो काही मोबदला ठरला तो ठरला पाहिजे, असा धोरण असला पाहिजे. त्याच्याबद्दलचा मी या महिन्यामध्ये आता गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून ते धोरण टाकणं जर झालं तरच मग हा रेकॉर्ड क्रिएट होईल आणि मग खरं कळेल आपल्याला की किती शेतकरी अन्याय झाला. आता तर त्यांनी मला सांगितलं की जे काही 285 अर्ज यांच्याकडे प्रलंबित आहे, जे अर्ज अन्याय झालेला आहे पवन चक्क्याकडनं, असे 289 अर्ज यांच्याकडे पेंडिंग आहे, ज्याच्यावर आता आपल्याला निर्णय करायचा आहे. हा निर्णय केव्हा होईल की जोपर्यंत एकत्रित धोरण याच्याकरता राज्य सरकार करणार नाही तोपर्यंत एडीओ सुद्धा त्याच्यावर निर्णय करू शकणार नाही. त्याचं एकत्रित धोरण आणण्यासाठी मी काम करणार. रजिस्ट्री विभागात बोगस डॉक्युमेंटच्या आधारे जेव्हा खरेदी होते अशा खरेदीदारावर मुद्रांक जिल्हाधिकारी कलम 82-83 नुसार कारवाई करू शकतात, फौजदारी करू शकतात. पण असे कुठल्याच फौजदारी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले नाही, जिल्ह्यातही नाही इतरही नाही. आपण काय सूचना देणार आहात? नाही, आम्ही ऑलरेडी सर्क्युलर काढला आहे की बोगस रहिती केली असतात तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे. माझ्या काळात मी काढला असता ते आमचे बोगस झाल्यावरही काही करत नाही अधिकारी, त्याचं ऑलरेडी आम्ही हे पत्र काढलेलं आहे आणि हे पत्र काढून सर्वांना कळवलं आहे की बोगस रहिती झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा. दुसरं आता एक चांगलं होत आहे की स्टॅम्प ऍक्ट हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि केंद्र सरकारच्या कायद्याने राज्य सरकार काम करतं. 2025 स्टॅम्प ऍक्टचा नवीनत्व आहे, त्याच्याकरता जनसुनावण्या सुरू आहे आणि केंद्र सरकार हा कायदा लवकर आणणार आहे. त्यातनं खूप अधिकार म्हणजे एखादी राईट तर ते राईट रद्द करायचे अधिकार तुम्हाला. आता तर ते कोर्टात जावं लागतं. एखादी राईट चुकी झाली रद्द करायचे अधिकार आयडीआरला नाही, तर ते रद्द करायचे अधिकार जर तुम्ही एखादा
जर डॉक्युमेंट लावायचे अधिकार आहे किंवा खरेदी करायचे अधिकार आहे तर रद्दीचे अधिकार असले पाहिजे. चुकी झाले तर ते कोर्टाला आहे. त्यामुळं आता स्टॅम्प ऍक्ट 2025 केंद्र सरकार करत आहे नवीन, त्यावर पुढे आपल्याला नंतर बऱ्यापैकी अधिकार येणार आहे. सरकारने सौर ऊर्जाचा प्रकल्प आहे, सर. शेतकऱ्यांना कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांचे ज्या कृषी निविष्ट आहेत अवजारे वगैरे त्याच्यावरचं राज्यकर माफ करण्याचं एक आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या पूर्वी. त्याचं काय झालं? आता मी मोठा जाहीरनामा आहे, संकल्पनामा आहे, त्याच्यामध्ये आता 5 वर्ष पूर्ण वेळ आहे. त्या 5 वर्षात करू. सर ग्रामीण भागाचे विषय आहे, ऑनलाईन रमी आणि बाकीच्या विषयामध्ये राज्य विषय आहे. शक्तीपीठ महामार्गाला पर्यायी शेतकऱ्यांनी काही जमीन मागितली असे काही विचार दिन शासनाचे आहे का? काही तसे प्रयत्न त्या धर्तीवर चालू आहेत का? शक्तीपीठ महामार्गाबद्दल आज राज्याचे जवळपास 90% शेतकरी पॉझिटिव्ह आहे. त्यांना जो काही रेट मिळणार आहे किंवा जे काही त्यांना खाजगी निगोशिएशननी काही व्यवहार होणार आहे, काही लार ऍक्ट होणार आहे, मला असं वाटतं की असा चांगला मोबदला मिळणार आहे त्यांना जे काही लार ऍक्ट किंवा खाजगी निगोशिएशननी. त्यातनं मला वाटतं शक्तीपीठ महामार्गाचं संपादनही लवकर होईल आणि त्याच्यात रस्ताही लवकर होईल. खरेदी केल्यानंतर जो फेरफारसाठी तलाट्याकडे येतो पण तलाठी ते फेरफार न करता तसेच पेमेंट देतो आणि काही लाच घेतल्याशिवाय ती साहेब ऑनलाईन रमीच्या अनुषंगाने प्रश्न आहे सर. संदर्भात आपण काही धोरण आहे का? तसंच आहे. एकदा खरेदी खत झाल्याबरोबर 30 दिवसाच्या आतमध्ये, किती दिवस? 30 दिवसाच्या आतमध्ये डिरेक्टली तो खरेदी खत घ्यावा लागतो. सातबारा ऑनलाईन करावा जावा लागतो. होत नाही म्हणून चालू आहे. साहेब ऑनलाईन रमीच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे सर. ग्रामीण दिवसापूर्वी सस्ती अदालत आपण सुरू केली होती. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यामध्ये 400 पेक्षा अधिक तक्रारी आलेल्या आहेत सर. त्याच्यामध्ये फक्त अर्ज घेतले जातात, त्याच्या सुधारणा आहेत किंवा त्याच्यावरती सस्ती अदालत शेत रस्त्यांच्या संदर्भात. तर आपण काही सूचना दिल्यात का? किती दिवसात त्याचा निकाल लावायचा? तेच सांगतोय. अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात पांढर रस्ते, स्थिर रस्ते, मामलेदार कोर्टातून झालेले रस्ते, 143 रस्त्याबद्दल काय केलं पाहिजे याची समिती तयार केली आहे. काल त्याच्यामध्ये 8 आमदार त्या समितीमध्ये आहेत, छोटे अधिकारी आहेत. महिनाभराच्या आतमध्ये साधारण या रस्त्याबद्दलची संपूर्ण क्लॅरिटीनी एसओपी आणि त्यानुसार मग काम झालं. साहेब ऑनलाईन रमीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे सर. ग्रामीण भागामध्ये ज्या जमीन शेतकऱ्यांच्या जाणार आहे त्या संदर्भात कसा मोबदला कसा आहे, हा मोबदला काही अलग अलग असतो. ज्या जिल्ह्यात जे रेडी रेटणार असतील, ज्या गावात जे रेडी रेटणार असतील, जे खरेदी खत असतील, याच्या आधारावर तो त्या जिल्ह्यामध्ये व्हॅल्यू होत असतो. आता एकत्रच समान असतो की एक जिल्ह्याला आपल्याला सर्व. साहेब राज्यासह इन्कमिंग जोऱ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र ते इन्कमिंग होत असताना आपापसात वादन सुद्धा निर्माण होते. जसे की आमच्याकडे इतकी जागा आहे की किती लोक आले तरी काही दिसणार नाही. शेतकरी आमदार असताना पवारांच्या राष्ट्रवादीचे त्यामुळे महायुतीमध्ये काही वादन होतं. काळजी करू नका. 15 वर्ष महायुती सरकार राहणार आहे. तुम्ही साक्षी राहणार आहे. 15 वर्ष महायुती सरकार राहील आणि 15 वर्ष आमची महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल. कुठलाही वाद आमच्यामध्ये नाही. उलट चांगला संवाद आहे. देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये अजितदादा, एकनाथ शिंदेजी चांगलं काम करतात. धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार आहे का नाही आपल्याकडे? धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे का नाही? मी तुमचा निरोप मुख्यमंत्र्यांना. साहेब ऑनलाईन रमीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी किंवा सामान्य तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. राज्य सरकार महसूल मिळतंय म्हणून त्याच्यावर बंदी आणत नाही असा विरोधकांचा आरोप आहे. आणि शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये ज्याची जीपीएस सिस्टीम आहे तिथे तो बंदी घालण्यात आलेली आहे. तो स्टेट सब्जेक्ट लिस्ट आहे का सेंट्रल सब्जेक्ट काय? ऑनलाईन रमीचं ऑनलाईन रमीचा विषय नाही. त्याच्यामध्ये तर मक्कुकाला आता तर आपण कायदा केला. बंदीच आहे. बंदीमध्ये काय झालं की स्टेट सब्जेक्ट लिस्ट आहे आणि तो सेंट्रल सब्जेक्ट लिस्ट आहे असं सांगितलं जाते. परंतु तेलंगणा राज्यानं वेगळा कायदा आणलाय त्याच्यामध्ये. आपण नाही सेंट्रल तेलंगणा बंदी घालू शकते, महाराष्ट्र का घालू शकत नाही? महाराष्ट्राने आता त्याच्यामध्ये एक आता परवा जे अधिवेशनामध्ये काय मकुका लावण्याचा आपण ऑनलाईन लॉटरीमध्ये सर बंदीचा विषय एफपीडी आहे.
आरोपी नाही, ऍपवरती मोबाईलवरती ऑनलाईन रम्मी ऍपवर महसूल जनरेट होतो त्याच्यातून. त्याच्यामध्ये लाखो रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळतोय. तेलंगणा बंदी करू शकतं, राज्य करू शकत नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. केंद्र सरकारकडून काय तर मिळतं माहिती साहेब. मागवली असं सीएम साहेबांनी सांगितलं. हा? केंद्र सरकारकडून काय तर माहिती मागवतो आपण नाही, हा सांगितलं. लॉटरीचा कायदा केंद्र सरकारचाच आहे, परंतु याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता महसूल मिळतं ऑनलाईन मध्ये आणि ऍपमधनं कधीच महसूल मिळत नाही. अजित पवार मुख्यमंत्री व्हावा असं वारंवार त्यांचे नेते हसन मुश्रीफ प्रत्येकाच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. झाले तर तुम्हाला आवडेल का? त्यामुळं मला असं वाटतं की हा प्रश्न काय आज महसूलचा नाहीये. यावर काही तुम्हाला भाजप कार्यालयामध्ये नंतर तिथे मी बसणार तिला वेगळा तिथेच बोलता येईल. सर, आज आपण जनता दरबार 350 ते 400 तक्रारी आल्या. तिथं कुठेतरी महसूल विभाग कोलमडतोय, म्हणजे काम करत नाही असं दिसून येतंय. यावरती आपण काय आदेश देता? म्हणजे लोकांची तक्रारी येतात परंतु त्याचं अर्ध्याचं निराकरण होत नाही कुठे. मी सांगितलं की आमचे महसूल अधिकारी आता लोकशाही दिवस येतील, गावात प्रवास करतील. मी आज तीच योजना तयार करणार आहे. तहसीलदारनी किमान येईल प्रांतांनी आणि कलेक्टरनी सर, धाराशिवच्या तहसीलदार मॅडम यांचा जो एनएल घोटाळा आहे त्याच्या तपासणीसाठी आपण ऍडिशनल कलेक्टर नांदेडचे नेमलेत. ते नांदेड मधून येतात आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्व्हिस पण केलेली आहे. हा प्रकार म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला दाबण्यासाठी तर घडत नाही ना? मी आता माझी बैठक झाल्यावर तुम्हाला सोबत गोष्टीचा खुलासा होईल. सर, आता सौर ऊर्जाचा प्रकल्प चालू आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा दिली जाते. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये 9-9, 10-10 महिने झाले पैसे भरून शेतकऱ्यांना त्यांचा सौर ऊर्जा भेटत नाही. मग हे प्रकल्प कशासाठी राबवला जातो? सौर ऊर्जेच्या संदर्भात मिळालं नाही. 9-9, 10-10 महिने झाले शेतकऱ्यांनी पैसे भरून, मग हे पैसे भरून भेटत नाही, मग कशासाठी? वेगळा अर्ज दिला तर मी तपासणी 70,000 अर्ज आहे. सौर ऊर्जेच्या संदर्भात सोलारचे 70,000 अर्ज आहेत जिल्ह्यातून. फक्त 5,000 सोलार पंप इन्स्टॉलमेंट केलेले आहेत. बाकी 20,000 शेतकऱ्यांनी त्याचे पेमेंट भरलेले. आता सोलर पंपाचे 3 लाख पंपाचे आता नवीन ऑर्डर झालेले आहेत. लवकर 3 लाख पंप लागतात आहे. अजून मधल्या काळामध्ये गॅप झाली होती, जे कारण त्याचा कमीत कमी रेट आला पाहिजे म्हणून सरकारने प्रयत्न केला होता. आता 3 लाख पंपाचे आदेश झालेले आहेत. ते 3 लाख पंप लागल्यानंतर पुन्हा 3 लाख पंप येणार. ओके सर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.